एक सत्यकथा भावेशची. भावेश घरात आला आणि बेडरूममध्ये गेला डायरेक्ट. आणि स्मिताला म्हणतो कसा, की स्मिता अगं त्या किल्ल्या दे आपल्या लॉकरच्या. तुला कशाला रे हव्यात किल्ल्या लॉकरच्या? कधी तर जात नाहीस लॉकर उघडायला, मग आज कशाला हव्यात? स्मिता मला हव्यात ना, देतेस का किल्ल्या? लवकरात लवकर किल्ल्या दे लॉकरच्या. कशाला हव्यात ते तर सांगशील ना. तुला नाही माहिती ग, तुला काय कळणार ग? तुला कितीदा सांगितलं होतं ना मी की ती ठेवलेली आईची पितळाची ताटली, वाटी, चमचा तुझ्या डोक्यात खुपत होती नुसती. सांगितलं होतं की ती विकू नको म्हणून, कधीही विकू नकोस. हे सांगूनही तू विकलीस ते. दे मला किल्ल्या गपचूप. मग काय करायचं किल्ल्या घेऊन तुला? हो, आईचे दागिने आहेत ना बँकेत ठेवलेले. जसं तू हे ताट आणि हे विकून टाकलेस ना तिचं ठेवलेलं, तसंच मी पण दागिने घेऊन येतो आणि गरिबात वाटून देतो. तुला तिचं ताट नको होतं, तिचे ठेवलेली भांडी नको होती, तशी तिचे दागिने तरी कशाला हवेत ग तुला? सांग ना मला. तिचे दागिने विकतो कशाला ग? घेऊन येतो आणि गरिबात वाटून टाकतो. तेवढ्याच तिच्या आत्म्याला शांतता मिळेल ना. आज खरंच भावेश खूप चिडला होता. कारणही तसंच झालं होतं. स्मिताने ती ताटली, वाटी, चमचा आईचा होता तो विकून टाकला होता. भावेश जोरजोरात बोलत होता, रागवत होता, चिडला होता. आणि तिलाही काही समजत नव्हतं की एवढं काय त्या ताटलीत, एवढं काय जीव होता रे तुझा. तुला काय का माहिती आहे? तुला काय माहिती असणार आहे का त्याच्यात? सांगितलं होतं ना तुला नको जाऊस म्हणून दुकानात ते विकायला. तितकाच श्याम पळत पळत आला, त्याचा छोटासा मुलगा, आणि म्हणाला, पप्पा का रे चिडलायस एवढा? कधी तर चिडत नाहीस, एवढा काय चिडलायस? बघ ना, माझ्या आईची ताटली विकली तिने. काही वाटत नाही तिला? वाटीत विकली, सगळं विकून टाकलं बघ. श्याम गळ्यात पडला आणि म्हणाला, खरंच रे, आजीला मी कधी बघितलं नाही. तू एवढं प्रेम करायचंस तुझ्या आईवर? असं म्हणून त्यांनी आपल्या पप्पाच्या गळ्यात पडला. पप्पाच्या डोळ्यात पाणी आलं भावेशच्या, आणि श्यामच्याही डोळ्यात पाणी आलं. आजीबद्दल आपल्या पप्पाला एवढा आदर होता, एवढं प्रेम होतं हे बघून. आणि भावेश म्हणाला, तुला बघायचं आहे का श्याम? चल बस गाडीत. तशी स्मिताही पटपट कुलपं लावून आली आणि फटकन गाडीत बसली. मागच्या सीटवर जाऊन बसली. भावेश आणि श्याम पुढे बसले आणि भावेशने गाडी काढली. खेड्यात नेली आपल्या गावाकडे गेल्यानंतर गाडी थांबवली. मारुतीचा पार दिसला. पारावर भावेश चढला आणि मारुतीच्या मंदिरात गेला दर्शन घ्यायला. म्हणाला, पंड्या तू इथेच आहेस का रे अजून? पंड्या म्हणाला, कोण रे तू? मी रे भाव्या. मला भाव्या म्हणायचे ना सगळे. मी भाव्या आलो इथे बघ. किती दिवसांनी भेट झाली बाबा, तू तर मोठा झालेला दिसतोयस. गाडी म्हणे तुझ्याकडे, एवढी मोठी गाडी. मी तर ओळखलंच नाही तुला. आणि खरंच दोघांनी एकमेकाला मिठी मारली, कारण लहानपणीचे मित्र होते ना ते दोघं. हा गावचा पुजारी झाला होता, मंदिरात पुजाऱ्याचं काम करत होता पंड्या, आणि हा भाव्या मात्र तिथं दर्शनाला आला होता. दोघांनी एकमेकाला मिठी मारली आणि दर्शन घेतलं आणि म्हणाला, पंड्या तुला सांगू का रे, मला ना 1 लाखाचा चेक द्यायचा आहे रे मंदिरासाठी. आणि 1 लाखाचा चेक मंदिरासाठी दिला. आणि यार तू लहानपणी मला फार साथ दिलीस रे प्रत्येक गोष्टीत, म्हणून तुलाही मला चेक द्यायचा आहे. 1 लाखाचा चेक मात्र त्या पंडित गुरुला दिला. त्यांनी चेक घेतला, त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. अरे भाव्या कशाला रे? नाही रे, हे काही ऋण फिडलं जाणार नाही तुझ्या प्रेमाचं, पण हा तुला एक छोटीशी भेट रे माझ्याकडनं. आणि मग म्हणाला, वहिनी सांगू का तुम्हाला, अहो ह्याची आई ना आई बाबा होते.
साधारण घरची परिस्थिती होती, वडील कमवायचे, पण ना याचे तिन्ही मोठी भाऊ ना जन्म झाला की वारले, जन्म झाला की पुन्हा जन्म झाला की वारले. आणि मग काय झालं तर तिन्ही भावांना हेच मिळालं नाही, जीवच मिळालं, त्यांना जीवन जगताच नाही आलं, छोटेपणीच वारले. मग ह्याच्या आईने चौथ्यांदी देवाला नवस बोलली, मला जर मुलगा झाला ना तर तुला सांगते मी बिना चप्पलची मी ना 5 घरी माधुकरी मागेल देवा, त्याचा प्रसाद म्हणून तुला देईल आणि मग माझ्या मुलाला खाऊ घालेल आणि मी खाईल. वर्षभर हे असं करील बघ, पण माझं मूल जिवंत राहू दे रे, नको मारून टाकूस माझ्या मुलाला. आणि मग खरंच सांगतोय हा भाव्या ना त्याच्यामुळे जिवंत राहायला वहिनी. ती माऊली तसं नवस बोलली होती. आणि मग बिना चप्पलची, बिना नंग्या पावलांनी ही माऊली ना घरोघरी ना माधुकरी मागायला लागली. कमीत कमी 5 घरी तरी ती माधुकरी मागायची, ऊन वारा काही बघायची नाही. आणि ते मिळालेलं जे धान्य असेल, जे मिळालेले माधुकरी जे असेल त्याचा भोग देवाला चढवायची, देवाला नैवेद्य दाखवायची आणि मग आपल्या लेकराला आणि आपण खायची. असं वर्षभर चाललं. पण वर्षाने नियतीने डाव साधला आणि ह्याचे वडील वारले. वडील वारल्यावर तर आईला तर आकाश भंगल्यासारखं झालं बिचारीला. काय करणार, तू 1च वर्षाचा होतास. आणि तुझी आई मग ज्या घरी माधुकरी मागायचे वर्षभर त्याच घरी स्वयंपाक करायला लागली. तुला खरं सांगू का, स्वयंपाक करून तुझ्या आईने तुला वाढवलं. आणि खरं सांगू वहिनी, त्याच्या आईला नेहमी वाटायचं की माझं पोरगं खूप शिकावं आणि मोठा एक साहेब व्हावं. आणि ते पाहायला मात्र ती राहिली नाही. याचं शिक्षण होत असतानाच ती माऊली देवाघरी गेली खरंच. आणि फार कठीण परिस्थितीत ह्यांनी जीवन जगला हो. आज तुम्हाला सगळं छान दिसतं याचं, पण खरंच फार कठीण परिस्थिती होती ती. आणि मग भाव्या म्हणाला, पंड्या अरे ज्या घरी माझी आई माधुकरी मागायची ते घरं तुला आठवतात का रे? अजून आहेत का ती घरं? हो आहेत की, चल ना आपण जाऊया. म्हणून मी आणि तो गुरुजी आम्ही सगळेजणं त्या घरोघरी गेलो. खरं तर त्या घरातली लोकही वृद्ध झालेली होती. त्या वृद्ध लोकांना घरात जाऊन मी मात्र नमस्कार केला. नुसताच नमस्कार केला नाही तर प्रत्येक घरी 1-1 लाखाचा चेक दिला त्या वृद्धांना. त्यांना पैशाची कमी नव्हती हो, पण मी दिला. आणि खरंच पंड्या मात्र आम्ही दोघं बाहेर आल्यावर मला म्हणाला, काय रे भाव्या, खरंच ना आईचं ऋण आज तू फेडलंस. ज्या घरी माधुकरी मागून तुला तिने वाढवलं, ज्या घरी स्वयंपाक पाणी करून तुला तिने वाढवलं, त्या घरचं ऋण तू आज फेडलंस. प्रत्येकाला तू 1-1 लाख रुपये चेक दिलास. काय करू रे, 2 लाख रुपये महिना कमवतो बघ, भरपूर मोठा ऑफिसर आहे. पण खरं सांगू का, आईच्या प्रेमाची ओढ लागली ना, तिची आठवण झाली ना, सगळं मला ठेंगणं कसं तरी वाटायला लागतं बघ. जीवन जगणंच मुश्किल होतं. आणि आज ते हिने कहरच केला. फार वाईट वाटलं मला. आणि मग मात्र ते 3 जणं वापस निघाले. स्मिताचं मन पण सुन्न झालं होतं. ती निर्दयी नव्हतीच मुळी, पण घरातल्या अडगळ वस्तू कशाला ठेवायच्या म्हणून तिने ते विकलं होतं. आणि येताना मग रस्त्याने लागले. ती म्हणाली, भावेश चुकलं रे माझं. काय चुकलं म्हणतेस, विकलंस ना, आता शांत बस. त्याची चिडचिड होतच होती. आणि मग गाव लागलं की तिने सांगितलं की थांब बरं थोड्या वेळ, प्लीज 2 मिनटं गाडी थांबव. गाडीतनं पटकन उतरली. ज्या भांड्याच्या दुकानामध्ये तिने ते ताट, वाटी आणि चमचा विकला होता ना, अर्ध्या किमतीत त्याने घेतला होता, तेच तिने पूर्ण किंमत देऊन ते वापस घेतलं. आणि त्या दुकानदाराला सांगितलं, हे सगळे पूर्ण पैसे ठेवा, याचं मोल नाही हो, तुम्हाला नाही कळणार. बरं झालं तुम्ही ते कोणाला विकलं नाही किंवा मोडीत घातलं नाही, ते बरं झालं तुमच्याचकडे राहिलं. आणि घेऊन आली, गाडीत बसली आणि म्हणाली, भावेश प्लीज चिडू नकोस, वापस मिळालं आहे ते सगळं. आणि घरी गेल्यानंतर तुला सांगू का म्हणे, पितांबरीने ते ताट स्वच्छ घासलं, वाटी घासली, चमचा घासला आणि म्हणाली, खरं सांगू का, माझं प्रायश्चित्त म्हणून रोज या ताटात मी जेवेल, चालेल तुला?
मला जेवण्याचा एवढा तरी अधिकार दे. नाही मी त्यांना प्रेम लावू शकले, कधी मी त्यांना नाही पाहू शकले, पण तुझ्या रूपात त्या मला आज दिसतात भावेश. खरंच आपले जुने जे लोक असतात ना, ते अडगळ नसतंच मुळी, त्यांची वस्तू अडगळी नसताच मुळी, त्याच्यात प्रेम ओतलेलं असतं. म्हणूनच खूपशी मुलं आपल्या आजोबाचं घड्याळ खुशीने घालतात. खूपशी मुलं आपल्या आजोबाचे ड्रेस पुन्हा पुन्हा वापरतात. माझ्या तर मुलाला तसंच केलं. कारण मला आठवतं माझे सासरे माझ्या सासूबाई गेल्यानंतर 17 वर्ष जवळजवळ माझ्याबरोबर होते. आणि अगदी मुलीसारखं माझं आणि त्यांचं नातं होतं. आणि माझा मुलगा सातत्याने त्यांच्याजवळ असायचा. सतत इतकं प्रेम होतं नातवाचं आणि आजोबाचं एकमेकावर, खूप प्रेम होतं. आणि दादा जेव्हा गेले ना, तेव्हा हाही मोठा तसा 11वी-12वी झालेला होता, 12वीला होता. आणि दादा गेले. माझे सासरे गेल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं, निरंजनला, माझ्या मुलाला. आणि म्हणाला की आई, मी दादांचं कपाट उघडलं. म्हणाला एक घड्याळ मी वापरू का? म्हटलं वापर, तुला आवडतं का? अरे ते जुन्या स्टाईलचं आहे. अगं किती छान दिसतं ना, यात माझा दद्दू आहे ना, तुला नाही कळत. आणि प्रत्येक आजोबांचं नेहरू शर्ट, आजोबांचे टी शर्ट जे त्यांनी खुशीने घेतलेले होते आजोबांना, ते त्यांनी प्रत्येक गोष्ट आजोबांची वापरली. कुठली गोष्ट मला सांगितलं की कोणाला द्यायचं नाही आई, यात माझा दद्दू बसलेला आहे, माझा दादा आहे, माझं दद्दू आहे, माझे आजोबा आहेत. आणि प्रेमाने त्यांनी ते प्रत्येक कपडा वापरला. खरंच आय एम प्राऊड ऑफ हिम. मला खूप आनंद वाटायचा जेव्हा तो दादांचे कपडे घालायचा. आणि दादा जेव्हा कपडे मी घ्यायचे ना दादांना, तर मला म्हणायचे दादा की अरे मला खूप कपडे आहेत, काही घेऊ नको बरं का, आता मला काही घ्यायचं नाही. एवढं मोठं कपाट उघडून दाखवायचे की एवढे कपडे, मी कुठे जातोच कुठे गं जास्त. मी म्हणायचे नाही ना दादा, आता दिवाळी आली आहे ना, तुमचा वाढदिवस आहे ना दादा, आपण जाऊया ना रेमंडच्या दुकानात. भले मीच सगळं पसंत करायची, दादांना कपडे घ्यायची. आणि मग घरी आल्यावर मला म्हणायचे कशी का राजासारखं सजवतीस ना मला. खरंच मुलीसारखं प्रेम लावलं माझ्या सासऱ्यांनी मला. प्रेम हे द्यावं आणि घ्यावं, माणसाने एकमेकाला द्यावं आणि घ्यावं. आणि हेच माणुसकी शिकवतं माणसाला, ते माझ्या सासऱ्यांनी मला शिकवली. आणि खरंच नतमस्तक व्हावं. वृद्ध माणसं नव्हे ही आपल्या माणसापुढे, आपली माणसं ही आपलीच असतात शेवटी.